नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर सुमित कुवार एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर. तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत नेहमीप्रमाणेच बालभारतीतील जुन्या धड्यांमधील हा एक धडा. त्या धड्याचे नाव आहे अक्का. तर चला मित्रांनो, वेळ न घालवता या धड्याच्या वाचनाला सुरुवात करूयात. साताऱ्याची गोष्ट. एके दिवशी एक गाडी आमच्या दारी येऊन उभी राहिली आणि तिच्यातून एक ठिपक्या टिपक्यांचे सुंदर पातळ नेसलेली बाई खाली उतरली. तिच्याजवळ सामानही पुष्कळ होते. मी आईला हाक मारून म्हटले, घरात कोणसा आला आहे? माझी अपेक्षा अशी होती की आई आतून बाहेर येईपर्यंत ही बाई दरवाजातच वाट पाहिल, पण ती सरळ आत गेली आणि घरचीच असल्याप्रमाणे घरात इकडे तिकडे फिरू लागली. मला नंतर कळले की ती माझी बहीणच आहे. पुष्कळ दिवस सासरी राहून माहेरी आली आहे. जेवण आटोपल्यावर तिने आपले सर्व सामान सोडून आईला दाखवले. त्यातून 5-6 सुंदर सुंदर रंगीत काचेच्या गोट्या निघाल्या. त्या मला देऊन ती म्हणाली, दत्तू घे तुला बैदूल. मला आनंद तर झालाच, पण आनंदापेक्षा आश्चर्य अधिक वाटले. घरी बाबा आम्हाला बैदुलांना शिवू देत नसत. गोट्यांचा खेळ जुगारी लोकच खेळतात, चांगल्या घरची मुले गोट्या खेळत नसतात असे आमच्या मनावर ठसवले होते. त्यामुळे वाटोळ्या गोट्या पाहून जरी तोंडाला पाणी सुटले तरी त्यांना शिवण्याची आम्हाला हिंमत होत नसे. बैदूल मेळाव्याचा आनंद तर झालाच, पण त्यांनी खेळायचे कसे हे ठाऊक असले तर ना. बैदूल घेऊन मी गोंदूकडे धाव ठोकली. त्याला देखील बैदुलांचा खेळ ठाऊक नव्हता. तेव्हा आम्ही भिंतीशी समोरासमोर बसून एकमेकांकडे जमिनीवरून गोट्या फेकायला सुरुवात केली. एकमेकांच्या बैदुलांची टक्कर झाली म्हणजे आम्हाला खूप गंमत वाटे, पण सारा वेळ मनात धाकधूक असायची की जर बाबांची दृष्टी पडली तर खेळ बंद व्हायचा. इतकेच नव्हे तर बैदूलही जप्त व्हायचे. अक्का घरात सर्वांची आवडती होती हे मला कळायला फारसा वेळ लागला नाही. अक्काच्या शहाणपणावर आणि प्रेमळ स्वभावावर आई तर कुरवंडून जाई. वडील सारा दिवस भागूला काय हवे, तिला काय आवडते हे समजून घेण्यास उत्सुक असत. माझ्या मनाची खात्री झाली की अक्का करील ते चांगले. अक्काचे वर्तन ते चांगले वर्तन. अक्कांच्या तोंडून गोष्टी ऐकणं मला फार आवडे. अक्काने घरी येताच मला शिकवायला सुरुवात केली. मी बिगारीच्या वर्गात होतो. मी वाचताना अडखळलो तरी देखील अक्का माझ्यावर रागवत नसे, तर अत्यंत प्रेमाने आणि मोठ्या चातुर्याने मला शिकवत असे. तिला शिकवण्याची हातोटी चांगली होती. रोज संध्याकाळी राम विजय घेऊन ती आईला वाचून दाखवत असे. मी नियमाने ऐकायला बसत असे. असेच एके दिवशी अक्का आईला म्हणाली, आई आपण हा पोपट घरात बाळगला आहे, त्याला सोडून देऊया. आश्चर्यचकित होऊन मी विचारले, पण का? पोपट तर आम्हा सर्वांना आवडतो, त्याला का काढून लावायचं? अक्काने लागलीच सुस्वर कंठाने नळदमयंती आख्यान सुरू केले. त्यात राजाच्या हाती सापडलेला हंस सुटून जाण्याची धडपड करतो. स्वतःला सोडवून देण्यासाठी राजाला परोपरीने विनवतो, तरीही राजा सोडत नाही असे पाहून तो निराश होतो. स्वतःची म्हातारी आई, स्वतःची मादी आणि पिल्ले यांची आठवण करून विलाप करतो. हा प्रसंग आला तेव्हा अक्काच्यानेच राहावेना. तिला रडू कोसळले. थोड्या वेळाने आसू पुसून त्या ओळींचा अर्थ तिने स्फुंदत आम्हाला सांगितला. सर्वांच्या हृदयाला पाजर फुटला आणि ताबडतोब निश्चय झाला की पोपटाला कोंडून ठेवता कामा नये. विष्णूने पोपटाचा पिंजरा नेऊन सीताफळाच्या झाडावर टांगला आणि हळूच पिंजऱ्याचे दार उघडले. एक क्षण तर पोपटाला उडून जायचे सुचलेही नाही. हे झाले कसे म्हणून बिचारा दबकूनच गेला असेल, चकित झाला असेल. दुसऱ्या क्षणी पिंजऱ्यातील दांडीवरून उडून तो पिंजऱ्याच्या उघड्या दारामध्ये बसला आणि तेथून बुरकन आकाशात उडून गेला. अक्काच्या डोळ्यामध्ये आनंदाचे मोती चमकू लागले. केसूने टाळ्या पिटल्या. सर्वच जण मानावर करून पोपट कुठे जातो हे पाहू लागले. थोड्याच वेळामध्ये पोपट परत आला आणि पिंजऱ्यावर बसला. विष्णू म्हणाला, अरे हा काही आपल्याला सोडून जायचा नाही, आपण याला हळूच पकडून पुन्हा पिंजऱ्यात कोंडून घालू. पण अक्काने तसे करायचे नाही म्हणून निक्षून सांगितले होते. पुढे रोज तो पोपट सीताफळाच्या झाडावर येऊन बसत असे. आम्ही केळे किंवा मिरच्या आणून दिल्या तर आमच्या हातून घेऊन खात असे आणि उडून जात असे. असे एखादा महिना चालले असेल. पुढे पुढे तो पोपट इतर पोपटात मिसळून गेला आणि मग आमच्या जवळ येण्याचे त्याने बंद केले.
अक्काच्या तोंडून ऐकलेले नळ्याखान पुढे मीही तोंडपाठ केले. अजूनही आठवते ते हंस राजाला प्रार्थून म्हणतो, जागजागी आहेत वीर कोटी, भले झुंजार ही शक्ती जया मोठी, तया मारा धैर्य धरी पोटी, पाखरू हे मारणे बुद्धी खोटी. वधुनी माझी हे कनकरूप काया, कटक मुकुदादिक भूषणे कराया, कशी आशा उपजली तुला राया, काही नाही तुझला दयामाया. तरीही न राजा हंसाला सोडीना. तेव्हा हंस त्याच्या मनात करुणा उत्पन्न करण्यासाठी आपल्या घराकडील हकीकत सांगतो. म्हातारी उडता नयीची तिजला माता मधिया अशी, कांता काय वधो नवप्रसव ते 7 दिसांची तशी, पाता त्या उभ्यास मी मजविदी आघात योजी तसे, हाता माझी नृपा तुझ्या गवसलो आता करावे कसे. आम्ही शहापूरला आलो. सराफ गल्लीतील भिशांचे घर ते आमचे आजोळ. तिथे आम्ही राहिलो. अक्का आजारी होती. मोठी मामी रोज सकाळी उठून पेज तयार करी व आम्हा मुलांची पंगत बसवून आम्हाला जेवू घाली. तोंडी लावण्यासाठी पुष्कळदा भाजीऐवजी आम्हाला भोपळ्याचे सांडगे तळून दिले जात असे. साताऱ्याला असताना नेहमी तांदळाचे सांडगे खाण्याची मला सवय होती. मला हे भोपळ्याचे सांडगे कसे आवडावेत. मी माझी नावड व्यक्त करण्यासाठी मामीला म्हणालो, आमच्या घरचे तांदळाचे सांडगे कावकाव करतात आणि तुमच्या घरचे हे सांडगे चिवचिव करतात, म्हणून हे सांडगे मला आवडत नाहीत. माझ्या या काव्याचे त्यावेळी बरेच कौतुक झाले. थोड्याच दिवसामध्ये घरात सर्वत्र उदासीनतेची आणि चिंतेची छाया पसरली. अक्काचे दुखणे विकोपास गेले. एके दिवशी सकाळी उठताच समोरच्या घरात लोकांनी आम्हाला आपल्या घरी जेवायला बोलवले. आम्ही सर्व मंडळी तेथे गेलो. कोण जाणे कशासाठी, पण आम्हाला तेथेच अडकवून ठेवण्याचे निरनिराळे प्रयोग होऊ लागले. मी घरी जाण्याची गोष्ट काढली की लागलीच एखादा मोठा मुलगा मला म्हणायचा, चल तुला एक गोष्ट सांगतो. गोष्ट कशी बशी पुरी झाली म्हणजे तो गाऊन दाखवी. असे करता करता संध्याकाळ होत आली. आता मला वाटू लागले की सगळा दिवस आम्हाला येथे बसवून ठेवण्यात काहीतरी हेतू आहे. मी कंटाळून भोकाड पसरले. मी रडतो आहे एवढ्याचसाठी गोंदूला सहानुभूतीचे रडे कोसळले. ज्यांच्या घरी आम्ही गेलो होतो त्यांच्या मुलांना आता काय करावे ते समजेना. बिचारे मेटाकुटीस आले. इतक्यात शेजारच्या दुसऱ्या एका मुलाने येऊन मला म्हटले, भिशांच्या घरी तुझा बाप मोठ्याने रडत आहे. त्याचे हे वाक्य ऐकून मला त्याचा फारच राग आला. माझ्या वडिलांसंबंधाने एकेरी शब्द वापरतो आणि माझे वडील कधी रडतील का? जन्मात मी कधी असे पाहिले नव्हते. मी चिडून त्याला म्हणालो, तू खोटं बोलतोस, आणि मी तडक घरी आलो. रात्रीचे 9 वाजण्याचा सुमार असेल. घरी सर्वत्र दुःखाची छटा पसरली होती. कोणी कोणाशी बोलत नव्हते. पुढल्या खोलीत एका कोपऱ्यात तांदळाचे अर्धे भरलेले पोते ठेवले होते. त्यावर माझे वडील एक पातळ उपरणे पांघरून बसले होते. थंडीने ते काकडत असावेत असे वाटत होते. मला मांडीवर घेऊन दुःखी आवाजाने ते म्हणाले, दत्तू, आपली भागू आपल्याला सोडून दूर गेली. मला काही केल्यास समजेना की झाले काय आहे. दूर म्हणजे कुठवर गेली असेल, कशासाठी गेली असेल. वडील इतके दुःखी का? घरात कुणीच कुणाशी का बोलत नाही. वडील तर राहून राहून एकच वाक्य बोलत होते, आपली भागू आपल्याला सोडून दूर गेली. रात्र कशीबशी निघून गेली. दुसऱ्या दिवशी आई काहीच खाईना. सगळ्यांनी परोपरीने सांगून पाहिले, पण तिने कुणाचेच ऐकले नाही. शेवटचा उपाय म्हणून राम मामा मला आईजवळ घेऊन गेले. त्यांनी मला सांगितले, तुझ्या आईला म्हण, जर तू जेवली नाहीस तर तुला माझ्या गळ्याची शपथ आहे. मी तसे म्हणणार इतक्यातच आईने मला दटावून म्हटले, दत्तू, तसं काही बोलू नकोस. झाले. मातृभक्त दत्तूची जीभ आत्ताच कसली हलते. अक्काविषयीची माझी प्रत्यक्ष संस्मरणे काय ती एवढीच, पण लहानपणापासून मी त्या स्मरणांचे ध्यान करत करत त्यांचे संगोपन करत राहिलो आहे. मनुष्याच्या जवळजवळ सर्वच शुभवृत्तींचा विकास कौटुंबिक वातावरणामध्ये होत असतो. त्यातही आईच्या नंतर जर कुणाची मुलांवर विशेष छाप पडत असेल तर ती वडील बहिणीचीच. मला समजू लागले त्यापूर्वीच माझी एकुलती एक बहीण वारली.
त्यामुळे माझ्या जीवनातील एक दालन प्रथमपासूनच शून्यवत झाले आहे. माझी भगिनी प्रेमाची भूक राहूनच गेली आहे. मी जेव्हा मोठा झालो तेव्हा मला वाटते मला एखादी बहीण असती तर किती चांगले झाले असते. तर मित्रांनो, हा धडा तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की लिहून पाठवा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाजूची बेल आयकॉन दाबा, जेणेकरून येणारे सगळे नवीन व्हिडिओ तुम्हाला प्रथमतः पाहायला मिळतील. तर मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूयाच असेच धडे घेऊन आपल्या यूट्यूब चॅनलवर. तोपर्यंत बाय बाय. काळजी घ्या आपली.